प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात। गुड आफ्टरनून स्टूडेंट. एक्सेल शीट दिसते का तुम्हाला? हो सर. ओके. आता आपण पाचवा प्रॉब्लेम बघितला होता, तर पाचवा प्रॉब्लेम परत बघणार आहोत. त्यानंतर सहावा प्रॉब्लेम कडे जाऊया. पहा इथं काय सांगितलेलं आहे पाचव्या प्रॉब्लेम मध्ये, फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट. बरोबर, फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट ऍडजस्टमेंट गिवन बिलो. म्हणजे काय आपल्याला दिलेलं आहे, फॉलो करायचंय काय, रिसिप्ट अँड पेमेंट फॉलो करायचंय आणि ऍडजस्टमेंट पण फॉलो करायचे आहेत. आणि काय खाली काय सांगितलं बघा, you are required to prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020. बरोबर. वेन्ना कल्चर असोसिएशन सातारा, म्हणजे वेन्ना कल्चर असोसिएशनचा आपल्याला म्हणजे हे काय नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, त्याचं आपल्याला अकाउंटिंग ठेवायचं आहे. ठीक आहे. मग आता अकाउंटिंग ठेवत असताना यामध्ये सांगितलंय बॅलन्स शीट ओपन नाही करायचं, आता फक्त आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करायचंय. पण आपल्याला एक्झामला बॅलन्स शीट ओपन करायचं असतं, हे फक्त समजण्यासाठी. बरोबर. मग आता इथं सेकंड इफेक्ट येण्याची शक्यता कमी असते, कारण की बॅलन्स शीट मॅक्झिमम इफेक्ट कसे असतात की एकतर इन्कम अँड एक्सपेंडिचरला आणि बॅलन्स शीटला असे इफेक्ट असतात. तर आपण पाहूया. तरी पहिल्यांदा काय दिलं आपल्याला, ओपनिंग बॅलन्स दिले. ओपनिंग बॅलन्स आपण घेत नाही, मगाशी सांगितलं मी लास्ट लेक्चरला. ठीक आहे. पहिला आपल्याला जे इन्कम आहे पेमेंट साईडला आहे, इथं बघा पेमेंट साईड, ते कुठं घ्यायचं, एक्सपेंडिचर साईडला घ्यायचं. आणि जे इन्कम साईडला आहे म्हणजे रिसिप्ट साईडला आहे ते इन्कम साईडला घ्यायचं. ठीक आहे. त्या पद्धतीने आपण पोस्टिंग करून घेऊया आणि ऍडजस्टमेंट नंतर करूया. बघा आता पहिल्यांदा पेमेंट साईड घेऊ. पेमेंट साईडला फर्स्ट काय, रेंट. ठीक आहे. रेंट घेतलं. रेंट दिसते का? रेंटची अमाऊंट किती आहे? रेंटची करंट इयरची अमाऊंट, दोन अमाऊंट दिल्यात बघा रेंटच्या. करंट इयरची अमाऊंट किती आहे, चालू वर्षाची, ती घ्यायची आपल्याला 19-20 ची. म्हणजे आपण एंडिंग कधी करतो आपण 2020 ला, म्हणजे आपलं जे एंडिंग इयर 20 असतं ते आपल्याला अमाऊंट घ्यायची. बरोबर. किती आहे? 19-20 ची अमाऊंट 54,300 घेतली का? त्यावरती ऍडजस्टमेंट आहे का? आहे, त्यामुळे इनर साईडला लिहिली आहे. ठीक आहे. आता ते आपण ऍडजस्टमेंट नंतर बघू, पहिलं पोस्टिंग बघूया. नंतर काय दिलं आपल्याला, फिक्स असेट कुठे येतात, असेट साईडला येतात. फिक्स डिपॉझिट कुठे येतात, असेट साईडला येतात. त्यामुळे आपण इथं पोस्टिंग करणार आहे का? नाही, ते कुठे येतं, असेट मध्ये येतं. पण आता आपण काय करतोय, इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करतोय, त्यामुळे फिक्स असेट फिक्स डिपॉझिट इथे येत नाही. सत्य जर आपण इथे घेणार नाही का, कारण की ते फिक्स डिपॉझिट आहे. त्याच खाली काय दिलेलं आहे आपल्याला पहा, सन्ड्री एक्सपेन्सेस, EXP म्हणजे एक्सपेन्सेस. ठीक आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस अमाऊंट किती दिलेली आपल्याला, 8,000. त्यावरती ऍडजस्टमेंट आहे का? नाहीये, त्यामुळे आउटर लिहून ठेवले. त्यानंतर काय दिले, इन्शुरन्स किती दिलेत आपल्याला, 12,000. आता इन्शुरन्स वरती ऍडजस्टमेंट आहे का पहा खाली. आहे सर. हो, त्यासाठी आपण इनर साईडला लिहून घेतले. सर्वांना समजतंय ना? काय समजत नसेल तर मला समजत नाही म्हणून सांगा, मी लगेच सांगतो, परत एकदा सांगेल मी. ठीक आहे. त्यानंतर आपण त्यावरती ऍडजस्टमेंट, त्यामुळे एक जागा सोडली. त्यानंतर काय दिलं आपल्याला, प्रिंटिंग अँड स्टेशनरी दिले. ठीक आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी लिहिलं. प्रिंटिंग अँड स्टेशनरी वरती ऍडजस्टमेंट आहे का? नाही, मग आउटरला नाहीये, त्यामुळे आउटर लिहून 6,000. ठीक आहे. 6,000 रुपये. त्यानंतर काय दिले आपल्याला, पिकनिक एक्सपेन्सेस दिले. पिकनिक एक्सपेन्सेस आता आहे तसं मांडून घेऊ आपण. ठीक आहे. आहे तसं मांडून घेऊ. नंतर मी पिकनिक एक्सपेन्सेस आणि पिकनिक रिसिप्ट मध्ये कसं ऍडजस्ट करायचं, ज्यावेळेस आपले जे मोठे प्रॉब्लेम चालू होतील त्यावेळेस मी सांगेन. ठीक आहे. आहे तसं आपण पोस्टिंग करूया. पेमेंट साईडच्या लिहून घेतलं, पिकनिक एक्सपेन्सेस 18,000 रुपये. त्यानंतर काय दिलं आपल्याला, सॅलरीज वरती ऍडजस्टमेंट आहे का? नाही, आउटर लिहून घेतले. त्यानंतर काय दिले, ट्रॅव्हलिंग, त्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे का? नाहीये, आउटर लिहून घेतले. 13,000. त्यानंतर काय दिले, सरप्लस कुठं सरप्लस दिले तर,
सरप्लस दिलेलाच नाही ना. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस नंतर डायरेक्ट ऍडव्हान्स दिलेत. ऍडव्हान्स दिले, सरप्लस कुठे दिले? सबस्क्रिप्शन मध्ये तुम्ही आन्सर मध्ये बघून सांगू नका. आन्सर बघायचंच नाही आपल्याला, क्वेश्चन बघायचंय. सरप्लस म्हणजे कधी निघतो? त्यावेळेस बॅलन्स येतो त्यावेळेस. ठीक आहे. सरप्लस म्हणजे काय? जे आपला तो प्रॉफिट असतो. डेफिसिट म्हणजे लॉस असतो. आता आपल्याला अजून प्रॉफिट झालाय का? आता आपण एक्सपेंडिचर साईड लिहितोय, आपल्याला सरप्लस आहे का डेफिसिट आहे अजून माहितीच नाही. लगेच तुम्ही सरप्लस एक्सपेन्सेस कसं का सांगितलं? ठीक आहे. आपण फक्त आपल्याला काय करायचंय, क्वेश्चन बघायचं आहे. रिसिप्ट अँड पेमेंट वरून आपल्याला पोस्टिंग करायचंय, नंतर आपल्याला सरप्लस काढायचं आहे. ठीक आहे. सॉरी सर. ओके. रिसिप्ट साइड बघून घ्या. रिसिप्ट साइड आपण पोस्टिंग कुठं करतो? इन्कम साइडला पोस्टिंग करतो. रिसिप्ट साइडला दोन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आपल्याला घ्यायचं नाही. तर त्यानंतर काय दिलं आपल्याला? कॅश इन हँड, कॅश ॲट बँक सोडून. हॅलो, सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन दिले. सबस्क्रिप्शन म्हणजे काय? मेंबरशिप. ठीक आहे. मेंबरशिप बरोबर. मग आता सबस्क्रिप्शन लिहून घेऊ आपण. सबस्क्रिप्शन अमाऊंट. आता करंट इयरची अमाऊंट म्हणजे काय? 2019-20, कारण आपण बॅलन्स शीट कधीच केले? 31 मार्च 2020. मग आता एंडिंग इयर काय? 20. म्हणजे जर एंडिंग इयर 20 आहे ते आपल्याला घ्यायचंय. म्हणजे सरप्लसची अमाऊंट किती दिली आपल्याला? सरप्लसची अमाऊंट किती दिली आपल्याला? 1 लाख. 1 लाख. नाही दिले का? इथं नाही ना. प्रॉब्लेम मध्ये बघा ना, सबस्क्रिप्शन मध्ये सर 1 लाख. हा करंट इयरची बघा ना, इथं बघा, इथं आपण प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम सगळ्यांच्या समोर आहे का? हा सर आहे. ओके. मग आता प्रॉब्लेम मध्ये काय दिले? सबस्क्रिप्शन 2018-19 15,000 रुपये दिले, 19-20 1 लाख रुपये दिले, आणि 20-21 8,000 रुपये दिले. दिसतंय का सर्वांना? ओके. हा. आता आपलं करंट इयर कोणतं आहे? चालू वर्ष. करंट इयर म्हणजे चालू वर्ष कोणतं आहे? 2020. 31 मार्च 19-20. 2019-20. 19-20 पकडायचं. म्हणजे एंडिंग इयर काय सांगितलंय? 20. म्हणजे एंडिंग इयर 20 पकडायचं. बरोबर. 19-20 म्हणजे करंट इयर. म्हणजे करंट इयरचे किती दिलेत आपल्याला? 1 लाख. 1 लाख रुपये. प्रिव्हियस इयरचे किती दिलेत? म्हणजे मागच्या वर्षीचे. प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षी 15,000 आणि नेक्स्ट इयरचे किती दिले? 8,000. 8,000. व्हेरी गुड. मग आता आपल्याला सबस्क्रिप्शन तर ऍडजस्टमेंट आहे का पाहूया. आहे का ऍडजस्टमेंट? आहे ना सर. आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग तिसरी ऍडजस्टमेंट. बरोबर. Almost 20,000. ते काय करायचे? इनर साइड करायचे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया ऍडजस्टमेंट. नंतर पोस्टिंग पहिल्यांदा घेऊया. नंतर काय सांगितलेलं आहे? डोनेशन सांगितलंय. डोनेशन वरती ऍडजस्टमेंट आहे का? नाहीये. त्यामुळे आउटर साइड राहिली. ठीक आहे. 20,000. त्यानंतर काय दिले? एंट्रन्स फी. एंट्रन्स फी वरती ऍडजस्टमेंट आहे का? नाही सर. आहे ना? आहे. खाली बघा. नाही सर. इंटरेस्ट 60%. ठीक आहे. दुसऱ्या हा ठीक आहे. त्यामुळे आपण एक इनर साइडला लिहिली. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? फिक्स्ड इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. ठीक आहे. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट त्याच्या ऍडजस्टमेंट आहे का त्याला? नाही. त्यासाठी आपण आउटर साइडला लिहून घेतले. ठीक आहे. त्यानंतर काय दिलं आपल्याला? पिकनिक रिसिप्ट. बरोबर. पिकनिक रिसिप्ट. त्याला ऍडजस्टमेंट आहे का? नाही. जर आपलं आपण पिकनिक रिसिप्ट मध्ये असं केलं असतं, एक्सपेन्सेस लेस केले असते की ते 18,000 रुपये, 2,000 रुपये इन्कम साइडला लिहिले असते तरी चाललं असतं. जर आपले 16,000 रुपयाचं एक्सपेन्सेस आपले 22,000 असते आणि 20,000 रुपये इथे दिले असते, तर आपण कुठं? पेमेंट साइडला लिहिले असते. म्हणजे थोडंसं फक्त कॉम्प्रोमाइज करायचंय. ते आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला बघूया. आता पोस्टिंग पूर्ण झाले. आता ऍडजस्टमेंट पाहू. फर्स्ट ऍडजस्टमेंट काय दिलेले? आउटस्टँडिंग करंट इयर रेंट सांगितलेलं आहे. कोणतं? रेंट. मग आता आउटस्टँडिंग करा करंट इयरचा रेट. मग आता आउटस्टँडिंग 7,000 ऍड करायचे. आउटस्टँडिंग सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइड.
सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईड, व्हेरी गुड. बरोबर, लायबिलिटी साईडला सेकंड इफेक्ट येणार आहे. बरोबर, मग आता तसंच आपल्याला काय आपण चार्ट करायचं, बनवला नाही ना. हा आपल्याला हे नाही केलं, बॅलन्स शीट ओपन करत नाही लावलं, आपल्याला हा. समजण्यासाठी. हा प्रॉब्लेम कशासाठी, हा. आपल्याला पोस्टिंग समजण्यासाठी हा समजण्यासाठी. प्रॉब्लेम दिले, काय इन्कम हा. आणि एक्सपेंडिचरचं. पेपर मध्ये आपण करायचं, आम्ही हो पेपर करायचंच कंपल्सरी, इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट दोन्ही कंपल्सरी करायचंय. हे आता 5 पर्यंत प्रॉब्लेम मी काय सांगितलं तुम्हाला, पूर्णपणे समजण्यासाठी प्रॉब्लेम येते, 5 प्रॉब्लेम समजलं. आता हा प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला काय इन्कम आणि एक्सपेंडिचर प्रॉब्लेम समजून घेतो. आता 6वा प्रॉब्लेम येतो तुम्हाला डेप्रिसिएशनची एंट्री, सबस्क्रिप्शनची एंट्री कशी करायची. 7वा प्रॉब्लेम तुम्हाला काय पूर्णपणे समजून देतो, बॅलन्स शीट आणि इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट. आणि 8वा प्रॉब्लेम, 7व्या प्रॉब्लेम पासून आपले रेग्युलर प्रॉब्लेम चालू होतात. ठीक आहे, पाहूया. आता इथं काय सांगितलं, दुसरी ऍडजस्टमेंट काय सांगितले, एंट्रन्स फी. एंट्रन्स फी 60% काय सांगितले, कॅपिटलाइज सांगितले. बरोबर, मग आता इथं काय कॅपिटल म्हणायचं मध्ये आपण, ऍड करतो. हा आता कॅपिटलाइज याचा अर्थ काय, कॅपिटल मध्ये ऍड करा. कॅपिटलाइज याचा अर्थ काय असतो, कॅपिटल मध्ये ऍड कर. ऍड करायची 60%. मग आता हे 15,000 म्हणजे 100%. बरोबर, 15,000 म्हणजे 100%. मग 60% किती, नाहीतर आपण डायरेक्ट पर्सेंटेज काढू. ठीक आहे, तुम्हाला नेहमीप्रमाणे आपण करूया. हो. ठीक आहे, किती आहे, 15,000 रुपये. 15,000 इंटू 60, किती पर्सेंट सांगितलं वरती लिहायचे. पर्सेंटेजची व्हॅल्यू किती असते, 100. बरोबर, मग 100 लिहिले, दिसतंय सर्वांना. त्यामध्ये हा 0 गेला, हा एक वरचा 0 घालूया, हा 0 घालू, हा एक 0 घालू. म्हणजे 1500 ने आपल्याला किती 6 ला गुणायचंय. बरोबर, 0 साईने 0 गुणला तर 0 0. 15 किती आले, 15 90. बघा आपण बघू बा, साय पंचे 30 0, हाच्याला 1, 3, 6 1 6, 6 3 9, म्हणजे किती आले, 9,000 रुपये. 9,000 रुपये काय आले आपले, कॅपिटल मध्ये ऍड करायचे. कशामध्ये, कॅपिटल मध्ये ऍड करायचे. समजतंय का, ओके, कॅपिटलाइज करायचे आपल्याला. आता मी रफ करतोय, आपल्याला हे कॅपिटल मध्ये ऍड करायचे. ₹9,000 आले का. त्यानंतर आपण काय केलं, 6,000 रुपये आउटरला लिहिले. म्हणजे 6,000 रुपये आपल्याला काय झाले, ते इन्कम झाले. आणि आपण बाकीचे उरलेले काय केले, आपण कॅपिटल मध्ये ऍड करून टाकले. ठीक आहे, आता इथनं थर्ड ऍडजस्टमेंट काय वाचा बरं, बघूया. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर वॉज 20,000. 20,000. मग आता आउटस्टँडिंग काय करतो सांगा बरं, ऍड करतो. मग आता इथं काय, ऍड आउटस्टँडिंग सेकंड इफेक्ट असेट साइड ला करतो. हा बरोबर, मग आता इथं आउटस्टँडिंग ऍड किती आउटस्टँडिंग ऍडची अमाऊंट 20,000 रुपये. 20,000. आउटरला किती येतील, 1,20,000 रुपये. समजतंय का. मग आता त्याचा दुसरा इफेक्ट 20,000 रुपये, दुसरा इफेक्ट कुठे येणार, असेट साईडला येणार. काय येणार, कारण की इन्कम साईडला ऍड केलंय. कुठे साईड ऍड केलंय, इन्कम साईडला. समोर समोर इफेक्ट येतात ऍड केल्यानंतर, आणि लेस केल्यानंतर अपोजिट इफेक्ट येतात. हे लक्षात घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीमध्ये. आणि नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगा बरं, पुढची ऍडजस्टमेंट, प्रीपेड इन्शुरन्स रुपीज 1,000. ओके, प्रीपेड इन्शुरन्स. पेड हा शब्द आला की आपण काय करतो, लेस करतो. लेस ओके, लेस. आणि दुसरा इफेक्ट काय करायचा, 12,000 मधनं 1,000 लेस करायचं. 12,000 आणि असेट साइडला लिहायचा दुसरा इफेक्ट. व्हेरी गुड, असेट साईडला दुसरा इफेक्ट लिहायचा. आणि आपण असेट वगैरे ओपन नाही केलं, त्यामुळे आपण इथंच लिहून घेतलेलं आहे. आता ऍडजस्टमेंट संपल्या का. हो सर, चालेल. ओके, आता आपल्याला काय करायचंय, जी मोठी साईड आहे ती पहिल्यांदा क्लोज करायची, आणि त्यातनं आपल्याला लहान साईड लेस करायची. मग आता सरप्लस येतोय का डेफिसिट येतोय, हे पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आता मोठी अमाऊंट बघायची कोणती, अंदाजे पहा. इथं बघा 20,000च्या वरती कोणत्या अमाऊंट आहे. आता इथे 1,00,000च्या वरती अमाऊंट आहे, म्हटलं इन्कम साईड मोठी. आता इन्कम साईडची टोटल करा पहिल्यांदा, मला किती ते सांगा बरं. आउटर साइडची ना सर. हो, आउटर इनर साईडची कधीच करायची नसती, आउटर साईडची टोटल करायची असते. बघा 20 20 20 20 बेत्रिक 6,
म्हणजे किती येतील 1,65,000 इथं एक झाले. लाख 75,800 800 1,75,800 येतं सर. 1,75,800 सगळ्यांची आली का? सोनाली, हो सर. ओके. आकाश आली का तुझी टोटल? आले सर बघितलं, चेक केले का तुम्ही? 1,75,800 1,75,800 आली. ओके. पहा इतर कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्यायचंय. कोणी म्हणजे इकडे तिकडे बघत असेल तर इकडे तिकडे अजिबात बघायचं नाही. आपल्या पूर्णपणे फोकस कशा पाहिजे प्रॉब्लेम मध्ये, तर आपल्याला समजणार आहे. नाहीतर काही चाललंय ते काही समजणार नाही. ठीक आहे. हो सर. आता 1,75,800 काय मोठी टोटल, त्यासाठी आपण दोन्ही साईडला लिहून घेतली. आता काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे काय करायचं, जी लहान टोटल आहे म्हणजे डेबिट साईडची म्हणजे एक्सपेंडिचर साईडची टोटल करायची आणि ती आपल्याला काय करायची, इन्कम साईडच्या टोटल मधनं लेस करायची. म्हणजे इन्कम जास्त झालंय त्यामुळे आपल्याला काय भेटणार आहे, सरप्लस भेटणार आहे. करा 8,000, 11,000, 6,000, 1,800, 18,000, 20,000, 13,000 ऍड करा आणि ते लेस करा 1,75,000 मध्ये. ह्याचा अर्थ आपल्याला काय भेटलाय, सरप्लस. सरप्लस प्लस काय म्हणतो आपण, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. सर्वांनी टोटल करायची. मी आता कोणी सांगायची ना टोटल, मी ज्याला विचारेल तरी सांगायचे टोटल, म्हणजे मला कळेल की कोण आहे तर कोण झोपले. 19,000 1,93,800 सर. मी काय म्हटलं आता की मी प्रश्न कोणाला करणार आहे, ज्याला विचारेल त्यांनी सांगायचे मला. ठीक आहे. तुझी 1,93,000 आली, बाकीच्यांची वेगळी आली असेल. अश्विनी काय आलेली? करते सर, एक मिनिट. ऋषिकेश, सुवर्णा, करतोय सर. ओके. सुवर्णा, 74,000 व्हेरी गुड. 76,000 कोणाची आली? आकाश. आकाश. ठीक आहे. आकाशची बरोबर टोटल आहे. मग आता 76,000 रुपये काय करायचे आपल्याला, 1,75,000 मधनं 75,800 मधनं मायनस करायचे 76,000 रुपये मायनस करायचे. हा, मग किती ते सांगायचे मला. आणि 1,00,000च्या वरती कोणाची गेली होती ती चुकली, त्यांनी टोटल केली नाही व्यवस्थित. सर 1,75,000 मधून 76,000 मायनस करायचे ना? हो, 76 मायनस करायचे. 98,000. हा, 98,000 आले सर. 2 मिनिटं. आता हे आपण ही ऍड करून आउटर लिहिली नव्हती बरोबर. किती 96,000 आली ना आपली. 96 मध्ये 61,300 परत ऍड करा. 61,300. 76,000 सर. 74,000 हा, 76,000 मध्ये 61,300 ऍड करा. आपले 61,300 आपण हे टोटल करून आउटर लिहिले नव्हते. हे बघा रेंटचे. टोटल किती करायचं सर? सर 1,33,300. ओके. 1,33,300 मध्ये आता लेस करा बघा किती ती. 1,33,300 सगळ्यांची आली का पहा. हे 2 बॉक्स कोणाचे? सर 38,500. 38,500. 500. हा. सर्वांची बरोबर आली का? सोनाली तुझी बरोबर आहे का टोटल? बरोबर आहे का? वर्षा माने,
बरोबर आहे का? ठीक आहे. सगळ्यांची काय आली तुझी? हो सर आलं. काय आले? 1,75,800. बरोबर. 1,75,800 का 700? तो आत्ताशी इन्कम साईडची टोटल करते. मी एक्सपेंडिचर साईडला टोटल करायला लावली, त्यातनं मायनस करून आपली अमाऊंट आली 38,500. व्हेरी गुड. आकाशने सांगितलं. व्हेरी गुड. मग आपला काय झालं? सरप्लस आलं. सरप्लस म्हणजे आपला थोडक्यात प्रॉफिट असतो. हे पहा, सरप्लस म्हणजे आपला प्रॉफिट असतो, पण इथं आपण प्रॉफिट म्हणू शकत नाही त्याला. सरप्लस म्हणजे एक्स्ट्राची, जास्तची अमाऊंट. ठीक आहे. आणि त्यालाच आपल्याला काय म्हणायचं?